वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये जे तिचे सासरे होते राजेंद्र हगवणे हे या घटनेनंतर फरार झाले होते आणि अनेक ठिकाणी त्यांनी जागा बदलल्या होत्या। या दरम्यानच सातारा जिल्ह्यातही ते काही भागामध्ये वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे। मी सध्या सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव या ठिकाणी आहे आणि या पुसेगाव परिसरातच आपण जर पाहिलं तर हा हा एका शेतातला भाग आहे। याच भागामध्ये राजेंद्र हगवणे जे आहेत ते आले होते आणि या ठिकाणी अमोल जाधव नामक जो व्यक्ती होता या व्यक्तीच्या एका शेतातल्या घरामध्ये ते थांबले होते। खरं तर हे नेमकं कुठे कुठे गेले होते याचा तपास जे होता ते पोलिसांनी सुरू केलेला आहे। याबरोबरच सातारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हे थांबले होते का याचाही तपास जो आहे तो सध्या पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे या शेडच्या या ठिकाणी अंधार आहे आणि या ठिकाणी कोणही नाही असं एका डोंगराच्या बाजूला हे जे शेड आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि 19 मेच्या दरम्यान ते या ठिकाणी एक रात्र पूर्ण हगवणींनी या ठिकाणी काढलेली आहे। त्यामुळे यापुढील नेमकं कोणाकोणाचा सहभाग यामध्ये या प्रकरणाशी निगडीत कोणी कोणी त्यांना मदत केली होती याचा देखील तपास जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी, पुसेगाव, सातारा।